नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्या बरोबर बेडगचे एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्या व्यक्तिमत्वाची ओळख संपूर्ण बेडगला तर आहेच, एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून आम्ही त्यांना ओळखतो असे प्राध्यापक दीनानाथ सुंगारे सर आज आपल्या बरोबर आहेत। आज तसं पाहायला गेलं तर दुग्ध शर्करा योग आहे, कारण महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज बेडगमध्ये साजरी होते आहे। प्राध्यापक दीनानाथ सुंगारे सर बेडगमध्ये उपस्थित होते, त्यानिमित्तानं आज आपण बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोडे विचार, त्यांची समाजाला असलेली देण किंवा आताच्या पिढीवर आपण ज्या पद्धतीने संस्कार करणार आहे आणि या महापुरुषांची त्यांच्या विचारांची असलेली गरज या संदर्भात आज आपण सरांची मुलाखत घेतोय। सर नमस्ते। नमस्कार सर, आज तर दुग्ध शर्करा योग आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे, महात्मा बसवेश्वर महाराजांची पण जयंती आहे। तर महात्मा बसवेश्वरांचं त्या कार्याविषयी आम्हाला थोडं सांगा। आता महात्मा बसवेश्वर हे आद्य क्रांतिकारक आहे। म्हणजे 12व्या शतकामध्ये या सगळ्या नवीन विचारांचा आणि सुधारणांचा हे सगळं त्यांनी आपल्या अगदी सहज सुलभ अशा काव्यमय भाषेमध्ये, मधुर वाणीमध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे। काय कवे कैलास हा, म्हणजे परिश्रम, कष्ट हाच स्वर्ग, हाच कैलास, हा विचार बसवेश्वरांनी आपल्यापुढे मांडलेला आहे। मग आज खरं म्हणजे या विचाराची फार मोठी गरज आहे। साधं जीवन आणि कष्टाने, श्रमाने मिळवलेली संपत्ती, श्रमाने मिळवलेलं ज्ञान, श्रमाने मिळवलेली प्रतिष्ठा, यामधला जो आनंद आहे तो आनंद अत्यंत पवित्र असा आनंद आहे, अतिशय सोज्वळ असा तो आनंद आहे। आणि त्यातून माणूस एक प्रकारची तृप्ती, एक प्रकारचं मानसिक समाधान, एक प्रकारची मानसिक शांती त्याला मिळणार आहे। महात्मा बसवेश्वरांनी त्या 12व्या शतकातला, म्हणजे जवळजवळ मध्ययुगातला जो अंधार, अज्ञानाचा अंधार, रूढींचा अंधार, सगळा समाज कर्मकांडामध्ये गुंतलेला होता। तर बसवेश्वरांनी खरी पूजा नेमकी काय आहे, खरं अध्यात्म काय आहे, खरी भक्ती काय आहे, खरी उपासना काय आहे, हे बसवेश्वरांनी सांगितलं। की पहिल्यांदा आपणाला दिलेलं जे काम आहे, जे कर्तव्य आहे, ते निष्ठेने पाळणं, ते अतिशय प्रामाणिकपणानं ते काम करणं, ही खरी परमेश्वराची पूजा आहे। आणि हे सगळं करून थोडंसं जे काही मिळालेलं आपल्याला संचित आहे, धन आहे, त्यातला आपल्या कुटुंबाला लागणारा भाग सोडून जे जादा मिळालेलं आहे, ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला ते देणं, पीडितांना देणं, वंचितांना देणं, गरिबांना देणं, हेही त्याच्यामध्ये कसं महत्वाचं आहे, हे बसवेश्वरांनी समाजाला सांगितलं। म्हणजे केवळ लिंग धारण करणं, केवळ रुद्राक्ष वापरणं म्हणजे अध्यात्म नाही, पण त्याच बरोबर विभूती लावणं, इष्टलिंग वापरणं, याबरोबरच कष्ट करणं, म्हणजे कर्मकांडाबरोबर कष्ट अपेक्षित आहे। हा, आणि कर्मकांड याचा अर्थ काय, मूर्तीपूजा किंवा या सगळ्यांच्या बद्दल असणारा जो एक बडेजाव आहे त्या भक्तीमधला, तर तो नसावा। आणि मूर्तीपूजा बसवेश्वरांनी नाकारली। म्हणजे शेवटी देह हेच देवालय आहे, देह हेच मंदिर आहे, आणि म्हणून ते पवित्र ठेवलं पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये पवित्र विचार असले पाहिजे, तुमचे पवित्र छंद असले पाहिजे, नीतिमत्ता असली पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे। कारण आज खरोखर बसवेश्वर 12व्या शतकामध्ये झाले, जवळजवळ 900 वर्ष झाली, तरी पण बसवेश्वरांचे विचार आजही, अगदी आजच्या दिवसापर्यंत बसवेश्वरांचे विचार आपल्याला उपयोगी आहे। आणि हे महापुरुषांचं मोठेपण असतं की त्यांच्या विचारांना, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला सीमा नसते। म्हणजे ना राज्याची सीमा असते, ना प्रदेशाची सीमा असते, ना राष्ट्राची सीमा असते। ते विचार विश्वात्मक असतात, ते विचार विश्वव्यापक असतात, आणि त्या विचारांना काळाची सुद्धा सीमा नसते।
काळाच्या अतीत असे ते विचार असतात. विचार असतात. हा. महात्मा बसवेश्वरांचं जे कार्य झालं त्या कार्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा फार महत्वाचा एक मुद्दा आहे. म्हणजे जसं की विधवा पुनर्विवाह असेल, आंतरजातीय विवाह असेल किंवा त्या त्या काळातल्या ज्या धर्मरूढी परंपरा होत्या त्यांना छेद देऊन एक नवीन एक संकल्पना बसवेश्वरांनी मांडली आणि ती आज सुद्धा समाजाला उपयोगी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी आता त्या काळामध्ये आपण बघा की एक ब्राह्मण कन्या आणि हरळिया यांचा मुलगा अस्पृश्य असलेला त्यांचा विवाह त्यांनी घडवून आणला आणि देशातला पहिला तो आंतरजातीय विवाह, अगदी इंटरकास्ट मॅरेज. तर ते त्यांनी दाखवून दिलं की माणूस जातीने नाही, पंथांनी नाही, धर्मांनी नाही, तर आपल्या गुणांनी, आपल्या विचारांनी, आपल्या कर्माने तो श्रेष्ठ आहे. हा विचार बसवेश्वरांनी मांडला. बसवेश्वरांनी हा. म्हणलं 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी जे महान कार्य केलं काय, आता आपण मगाशीच म्हणाला की बाबा ते कार्य आता सध्या पिढीला सुद्धा ते उपयोगाचं आहे. मात्र ही पिढी आता ते घ्यायला तयार आहे. आता कसं आहे की केवळ आजच्या पिढीला दोष देणं हा. हे मला पटत नाही. त्याची फार मोठी जबाबदारी आमच्यावर पण आहे, म्हणजे अगोदरच्या पिढी अगोदरच्या पिढीवरती आहे की आधीच्या पिढीने किंवा त्यांच्या आधीच्या पिढीने ज्या प्रकारची दिशा त्यांना द्यायला पाहिजे, ज्या प्रकारचा विचार त्यांना द्यायला पाहिजे, तो देण्यामध्ये आपण कमी पडतो असं मला वाटतं. म्हणजे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आणि केवळ तरुणांना किंवा आधीच्या पिढीला दूषण देऊन त्यातनं काही साध्य होणार नाही. पण तसं अगदी बारीक विचार आपण जर केला तर आजची पिढी अतिशय बुद्धिमान आहे. विज्ञान, तंत्रज्ञान अगदी सहज 4 वर्षाची मुलगी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप हे आणि अगदी क्षणामध्ये कुठल्याही या विश्वामधली कुठलीही माहिती ते आपणाला उपलब्ध करून देऊ शकतात. फक्त काय झालंय, थोडस त्यांना म्हणजे जसा वाल्याला नारद भेटला हो आणि त्या वाल्याचं परिवर्तन वाल्मिकीमध्ये झालं, तर या पिढीला नारद भेटला पाहिजे. अगदी. तर ही पिढी खरोखर अतिशय चांगलं असं परिवर्तन समाजामध्ये घडवेल असा मला आत्मविश्वास आहे. बरोबर. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा जयंती आहे. छत्रपतींचं जे कार्य आहे त्या कार्याविषयी आपण थोडक्यात. छत्रपती म्हणजे असा माणूसच होणं शक्य. हा युगपुरुष आहे, हा युगपुरुष आहे. आणि यांचं मोठेपण, यांचं वेगळेपण मला असं वाटतं की ज्यावेळी सगळा महाराष्ट्र या सुलतानशाहीने सगळा ग्रस्त केलेला होता, अगदी तो उजाड असं झालेला होता, तर त्याच्यामध्ये स्वराज्याचं स्वप्न अगदी लहान वयामध्ये 8व्या 9व्या वर्षी की बाबा आपले लोक हे एवढे हतबल का झालेले आहेत, आपले लोक एवढे दुर्बल का झालेले आहेत, याचा अंतर्मुख होऊन विचार करणारे हे लेकरू जिजा मासाहेबांनी त्याला रामायण आणि महाभारतातल्या कथांचे संस्कार केले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे लोक, हा समाज, ही माणसं सगळी एवढी अशी गुलामासारखी का, तर यांच्यामध्ये आपण काहीतरी एक परिवर्तन घडवलं पाहिजे, जागृती निर्माण केली पाहिजे. आणि मला महाराजांचं मोठेपण याच्यामध्ये वाटतं की अगदी सामान्यातली सामान्य माणसं, मावळ प्रांतातली, ती अगदी ग्रामीण भागातली, ज्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, कुठल्याही प्रकारचा वैचारिक वारसा नाही, अशी अगदी साधी माणसं महाराजांनी घेतली. पण अशी माणसं निवडली, माणसं ओळखण्याचं कौशल्य महाराजांच्याकडे. आणि म्हणून प्रत्येक मावळ्यामधलं, अगदी नेताजी पालकर मधलं ते युद्ध कौशल्य असेल, एखाद्या माणसातलं म्हणजे अगदी झाडावर सरसर चढणारा, अगदी नदीमध्ये पोहणारा, पक्ष्यांचा आवाज ऐकणारा, अशी साधी नाईक वगैरे अशी माणसं त्यांनी गोळा केली. आणि त्या माणसांचे सुप्त गुण ओळखले. आणि मला वाटतं हे फार मोठं योगदान आहे की असा झोपलेला समाज त्यांनी जागृत केला. आणि अगदी साधी माणसं, त्यावेळी मोठमोठे संस्थानिक होते, वतनदार होते आपले, पण ते सगळे ऐशारामामध्ये होते.
आणि त्यावेळी या लहान लेकराला 10-12 वर्षाच्या या लेकराला स्वराज्य निर्माण करावं, आपलं राज्य निर्माण करावं, आपली अस्मिता निर्माण करावी असं वाटणं, याला जिजाबाई या काळी त्यांनी आई, पिता आणि गुरु या तीनही भूमिका महाराजांच्या जीवनामध्ये या वठवलेल्या आणि म्हणून महाराज हे युगपुरुष आणि सामान्य माणसानं त्यावेळेच्या समकालीन माणसाला, जनतेला हा राजा आपला वाटला. हे राज्य माझं राज्य आहे, हा विश्वास जनतेमध्ये शिवरायांनी निर्माण केला. हा विश्वास कुणालाही निर्माण करता आला की इथल्या साध्या साध्या माणसाला, महिलेला हे राज्य माझं आहे, हा राजा माझा आहे, मीच जणू काही हे राज्य करतो. अशा प्रकारची जी भूमिका आहे, ही श्रद्धा, ही निष्ठा, ही महाराजांनी मिळवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा बसवेश्वर असतील, हे आज आपणाला वाचनातून फार चांगल्या पद्धतीने या पिढीला समजणं अपेक्षित आहे. पण आजची पिढी कुठेतरी वाचन करताना दिसत नाही सर, याच्या बरोबर आहे. आपण कारण आता हातामध्ये मोबाईल आलेला आहे, लॅपटॉप आहे, हो. इंटरनेटवर आम्ही सतत असतो. हो. मात्र आम्ही इतर गोष्टीमध्ये दंग असतो. मात्र महापुरुषांच्या ही जी वचनं आहेत, त्यांचं चरित्र आहे, त्यांनी केलेलं कार्य आहे, हे आम्ही फारसं वाचत नाही. मात्र इतर गोष्टीकडे आम्ही फार लक्ष देतो. अशी एक आता मुलांची परिस्थिती झालेली आहे. तुम्ही अगदी योग्य असं एका दिशेकडे तुमचा प्रश्न वळवला, बरोबर आहे अगदी. पण केवळ दोष देऊन, या पिढीला केवळ दोष देऊन चालणार नाही. तर आपण आपली जबाबदारी आपण विसरतो, आपली भूमिका आपण विसरतो की एकूण आता या शिक्षण क्रमामध्ये आता 2020 पासून शिक्षण क्रम बदललेला आहे. त्यामुळं आतापर्यंत कसं झालेलं आहे की आतापर्यंत केवळ आमच्या विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा दिल्या, म्हणजे आपण लॉर्ड मेकॉलेचीच परीक्षा प्रणाली आपण वापरतो, म्हणजे ब्रिटिशांचीच वापरते जवळजवळ 2020 पर्यंत. आणि फक्त ही परीक्षा विद्यार्थ्यांची म्हणजे फक्त स्मरणशक्तीची परीक्षा आहे. पण स्मरणशक्ती म्हणजे काय, सगळा माणूस नव्हे, तर त्या व्यक्तीचे एकूण सगळे जे आयाम आहेत, त्याचे जे सगळे पैलू आहेत व्यक्तिमत्वाचे, त्याच्या ठिकाणी असणारं साहस, त्याच्या ठिकाणी असणारी सहनशक्ती, त्याच्या ठिकाणी असणारं चारित्र्य, त्याच्या ठिकाणी असणारी नम्रता, सहनशीलता, हजरजबाबीपणा आणि संयम, या सगळ्या गोष्टी मिळून माणूस तयार. मग आतापर्यंत झालं काय की फक्त स्मरणशक्ती आणि परीक्षेमध्ये मिळालेले गुण, 100% गुण, 99% गुण. आणि आज आपण असं पाहतो की अगदी म्हणजे 93% गुण मिळाले, MBBS ला प्रवेश मिळाला नाही म्हणून एखादा अगदी तरुण आत्महत्या करतो. तर आपण अपयश पचवलं पाहिजे, फेल्युअर सुद्धा आपण पचवलं पाहिजे. हे आपण आमच्या तरुणांना आपण शिकवलेलं नाही की त्यांना फक्त यशच पाहिजे असं नाही. अपयश सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून देतं. अपयश सुद्धा आपण आपल्यावरती निंदा करणारा, आपली चेष्टा करणारा, त्याच्याकडनं सुद्धा आपण शिकायला पाहिजे. तो सुद्धा आपल्याला काही शिकवून देतो. दुःख आपल्याला काही शिकवून देतं, मानहानी आपल्याला शिकवून जाते, अपयश आपल्याला शिकवून जाते. आणि म्हणून साध्या साध्या गोष्टीने आज आपण आता ही मुलं आत्महत्या, चांगला मला मोबाईल 25,000चा 30,000चा मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलं होती. पण या सगळ्याला आम्ही सुद्धा जबाबदार, केवळ या मुलांना दोष देऊन चालणार नाही. तर योग्य असं दिशादर्शन, चांगल्या पद्धतीची पुस्तकं आपण आता म्हणालात त्याप्रमाणे, ज्या लोकोत्तर पुरुषांनी अशी माणसं आपल्या देशामध्ये होऊन गेली, जगामध्ये तशी माणसं. आता अगदी महाराजांच्या, शिवरायांच्या बद्दल सांगायचं झालं तर व्हिएतनामचे राष्ट्रपती अगदी व्हिएतनाम एवढं चिमुकलं राष्ट्र, पण त्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राबरोबर 20 वर्ष संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये विजय मिळवला. कुणीतरी त्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की या विजयाचं रहस्य काय, एवढं तुमचं चिमुकलं राष्ट्र अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राशी आपण संघर्ष केला आणि विजय झाला, याचं रहस्य काय. तर ते म्हणाले, ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, याचं रहस्य एवढंच आहे की आम्ही एका देशातल्या एका महापुरुषाचं चरित्र वाचलं, अभ्यास केला
आणि त्याचा उपयोग आम्ही त्याच्यामध्ये केला आणि म्हणून आम्ही यशस्वी झालो. त्या पत्रकारांनी पुढे त्यांना विचारलं, त्यांचं नाव अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. असं ते म्हणाले. आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणाले, हा छत्रपती राजा जर आमच्या भूमीमध्ये आला असता, जन्मला असता, तर आम्ही जगावर दिसत असं. खूपच म्हणजे तरुण असतील, इतर कुटुंबातील सर्व लोक असतील, यांना तुम्ही काय मेसेज द्याल? आज बसवेश्वर जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, त्यांना काय मेसेज द्याल की इथून पुढे आपलं आयुष्य कसं असावं? आता कसं आहे की ही प्रत्येक माणसामध्ये काही चांगलं आणि काही वाईट असतं. आणि आपण अभ्यासाने, वाचनाने, सत्संगाने आपल्याला जे न्यून आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि जे विधायक आहे त्याचा विकास करण्याचा प्रयत्न. आणि हेच माणसाचं कर्तव्य आहे. चांगला माणूस बनणं हे महत्वाचं. मी डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, सनदी अधिकारी झालो, पण त्याचबरोबर मी एक चांगला माणूस. तर या माणसाची व्याख्या काय? कुणाला माणूस म्हणायचं? तर दुसऱ्याच्या सुखाने जो सुखी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने ज्याच्या डोळ्याच्या कडा पाणावतात त्याला आपण माणूस. तर हे माणूस पण या आमच्या तरुणांच्या मध्ये, या आमच्या मुलांच्या मध्ये, जी भारताचं भविष्य, भारताचं, आणि अगदी आमचे हे तरुण अगदी निश्चित या भारताला महासत्ता बनवून, आता महासत्ता बनवणं म्हणजे केवळ साम्राज्यशाही नाही, तर खरोखर आपली प्राचीन संस्कृती भारताची, या देशाची काय आहे, तर विश्वात्मक हे जे आहे, वसुधैव कुटुंबकम, तर ही पृथ्वी, हे विश्व हेच माझं घर, विश्व हेच माझं घर, हा ज्ञानदेवांचा विचार सुद्धा जो आहे ती आपली खरी भारतीय संस्कृती आहे. म्हणजे महासत्ता होणं हे सुद्धा प्रेमातून होणं, शांतीचा संदेश देणं, शांतीतून होणं, समतेतून होणं, बंधुभावातून होणं, परोपकारातून होणं, ह्या मूल्यातून ते झालं. तर ही जी जीवन मूल्य आहे त्या जीवन मूल्यांचा विकास कसा होईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्या प्रकारची विचार करण्याची सवय आम्ही आमच्या लहान मुलांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये ही निर्माण केली पाहिजे. त्या पद्धतीचे कार्यक्रम, त्या पद्धतीचे उपक्रम, त्या पद्धतीच्या महापुरुषांचं चरित्राचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीने, नाट्य असेल, काव्य असेल, वाचन असेल, तर त्या माध्यमातून हे संस्कार आपण आपल्या या चिमुकल्या उमलणाऱ्या पिढीवरती आपण केले पाहिजे. अगदी खरं. आज आपल्या बरोबर प्राध्यापक दीनानाथ सुंगारे सर होते. बेडगमध्ये महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सरांची झाली भेट आणि सरांचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळाले. महात्मा बसवेश्वरांचं जे 12व्या शतकातलं कार्य होतं ते असो किंवा 16व्या शतकातलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य असो, ते कार्य आजच्या पिढीनं आत्मसात करणं गरजेचं आहे. आजची पिढी फार हुशार आहे, मात्र त्या पिढीपर्यंत हे ज्ञान मागच्या पिढीनं आपण देणं अपेक्षित आहे. आणि तरच कुठेतरी आजची पिढी या महापुरुषांचे विचार आत्मसात करेल आणि येणारं आपलं जीवन चांगल्या पद्धतीने ते जगू शकतील, असा त्या दीनानाथ सुंगारे सर यांनी सांगितलेला आहे.